कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हाँ हाँ ठीक है, हे काय आय मी इथंच थांबलो गेटवर। हाँ 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 चाल या हाँ घेतलं ना तुम्ही सगळं? हाँ दादा एक आसकू का? काय विचारू का? अगं मग व्यवस्थित बोल की, विचारू का म्हणून। तुला खरंच तुळजाबद्दल काही वाटत नाही आता? धने तुझं लग्न आहे आता, काय बी काय खोळ्यात बोलतीस ग? तो संपला विषय कावाच। खरंच संपलाय? तुला काय करायचं? तुळजाचा विषय जर खरंच संपलाच असेल तर ती ज्यूसवाली बघ ना कशी आहे। अरे रेडी का तू? काय बी काय बोलतीस? मस्करी केली रे। मस्करी? एक नंबर वाह सूर्या, आमच्या इज्जतीला शोभल असंच झालंय डेकोरेशन, लय भारी। ए बाबा आता इथून पुढचं कार्यक्रम मी नीट पार पाडलं पाहिजे। अरे नको, अरे तुझी जागा इथं नाही, इथं आहे। आमच्या माघारी घरचं सगळे कार्यक्रम नीट पार पाडलंस तर लग्न बी दणक्यात झालं पाहिजे। कसं डॅडी एवढी तयारी केली म्हणजे लग्न बी दणक्यातच होणार की। आपण सगळ्या गोष्टीची तुम्ही उत्तम सोय केली बघा। अरे गाव म्हणजे कुटुंब आहे निंबाळकरांसाठी। कसं गाव खुश, आम्ही खुश, राहण्यापासून खाण्यापर्यंत एक नंबर सोय केलेली आहे। टोटल क्वालिटी। जेवणात तर नुसते 10 प्रकारच्या भाज्याच आहेत आणि 5 प्रकारचे काय म्हणतात ते डेझर्ट। हा मट्टा म्हण नका, लस्सी म्हण नका, शिकंजी म्हण नका, बासुंदी म्हण नका, आईस्क्रीम म्हण नका, तुम्ही म्हणाल ते। या हॉलचे 2 दिवसाचे 30 लाख रुपये मोजलेत। एवढा खर्च? पैशाचा सोडा हो, पैसे काय आज गेले तर उद्या कमवता येतील। माणसं खुश झाली पाहिजेत। मग अशी म्हणलं ना आम्ही, गाव खुश आम्ही खुश, फक्त तुमची तेवढी साथ असू द्या। डॅडी तुमच्या घरचं लग्न म्हणजे आमच्या घरचं लग्न। फक्त तुम्ही काय करू सांगा। कसे लग्नामध्ये लय मोठी मोठी पाहुणे मंडळी येणार आहेत, आमदार खासदार मंत्री, त्यांची नीट उडबस झाली पाहिजे। हे नुसतं लग्न नाहीये ना, आमच्या ना आमच्या गावचा इज्जतीचा प्रश्न आहे। अख्ख्या जिल्ह्यात आजवर कोणाचं असं लग्नच झालं नाही, असं लग्न झालं पाहिजे। सगळीकडे ह्याच लग्नाची चर्चा झाली पाहिजे। वा होणार डॅडी, वायदे तुमचे आहे, चर्चा तर होणारच। सूर्या आलं का ध्यानात? मालक तुम्ही जरा आराम करताय का? लांबचा प्रवास करून आलाय तुम्ही, आम्ही आहोत की सगळे इथे। चिरंजीव पोराकडची कुटुंबाला आले जरा चौकशी करा, तोवर चला आपण चहा पाणी घेऊ। कशी आयडिया डॅडी? चला बोला दाजी। अहो कुठे आहे? हो वाटेतच आहे। बर 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 या या लवकर या, वाट बघतोय बरं का। येतोय। छत्री नवऱ्याकडची माणसं कुठल्या पण क्षणी पोचतील, त्यामुळे सगळ्या पोरांना ताकीद द्या, पाऱ्याला कुठं कमी नाही झाली पाहिजे। आणि जर गडबड झाली होणारच नाही। हा समजायला समज व्यवस्थित समजून सांगतो। बरं अजून एक, पाहुण्यांची आहे ना स्वागताची तयारी करा। अहो शत्रू भैया तुम्ही काही काळजीच करू नका, सगळी व्यवस्था अगदी व्यवस्थित करतो। ती मीडियावाली लोक येणार आहेत ना, त्यांची पण व्यवस्था व्यवस्थित केली आहे। दादा, सत्य दादा, मला पण लग्नाला यायचंय, मला पण बाहेर जायचंय, मला पण बाहेर जायचंय। आई आई मला पण बाहेर जायचंय। अरे प्रसाद, ते दार नाही उघडणार।
कुलूप लावलंय बाहेरून. पण कुलूप का लावलं त्यांनी आणि आपल्याला का नाही नेलं त्यांनी? मला पण लाडू खायचं होता ना. ते आणतील आपल्यासाठी लाडू बाळा. अगं पण दादाचं लग्न, मला लग्न पण बघायचं होतं ना. आई 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 लग्न म्हणजे काय असतं ग? लग्न म्हणजे एकमेकांच्या सोबतीसाठी एक मुलगा आणि मुलगी एकत्र येतात. मुलगा आणि मुलगी? मग आई तू माझं पण लग्न करणार? माझ्या पण सोबतीसाठी तू मुलगी आणणार? ए आई माझं पण लग्न करणार? हो बाळा, करू ना. तुझं बी लग्न करू. माझं पण. देवा, कसं होणार माझ्या लेकराचं लग्न? कुणी खरंच करेल का माझ्या लेकराशी लग्न? तू स्वर्गात लग्नाच्या गाठी बांधतोस ना. माझ्या लेकराच्या लग्नाची गाठ बांध रे कुणाशी तरी, जी याला माझ्यासारखंच जपेल, सांभाळेल. म्हणजे आई 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 माझं लग्न झालं की मला सगळे लाडू खायला मिळणार? हो माझ्या राजा, सगळे लाडू मिळणार तुला. सगळे? माझं लग्न हो ना, माझं लग्न हो ना, मला सगळे लाडू खायला मिळणार. ये मी ना माझ्या लग्नात डायरेक्ट पुण्यावरनं लाडू मागवणार आहे. लाडू? आजकाल लाडू कोण खातं? हो का? मग ज्याला लाडू आवडत असतील ना त्याच्याशी करीन मी लग्न. मी तर दादाला सरळ सांगणार आहे, माझ्या लग्नात कुठला खर्चच करायचा नाही. हा, मी पण दादाला सांगणार आहे. कशाला एवढा खर्च करायचा ना? तर 5-5 प्रकारच्या मिठाया, एवढा मोठा हॉल, त्या अत्तर टाकणाऱ्या बायका, एवढा सगळा खर्च करण्यापेक्षा तेच पैसे कुठे गुंतवले ना तर बिझनेस मध्ये टाकले तर कसला फायदा होईल काय? बोलली हिच्यातली फायनान्स मिनिस्टर बोलली. पण मला काय वाटतं माहितीये का, आपण दादाला किती पण टोळलं ना की आमचं लग्न साधं कर साधं कर, तरी तो आपलं लग्न थाटामाटातच लावणार. पण स्वतःचं लग्न मात्र साधं करणार. मला चालेल साधं लग्न, त्यानं माझ्याशी कसं पण लग्न करा, फक्त लग्न करा. मी ना याच लग्नात माझं लग्न फिक्स करून टाकणार आहे. म्हणजे नक्की असं काय करणारस तू? तुमच्या दादाला प्रपोज करणार आहे. काय? आणि तो नाही म्हणलं तर ग? ए, असं कसं नाही म्हणाल? तसा जीवच घेईन मी. थांबा. आमच्याकडे आधी नवरदेवाचे पाय धुत्यात आणि मग त्याला ओवाळत्यात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.